नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेल्या एका शिपायाला कैदीसाठी चरस घेऊन जात असल्याचं प्रवेशद्वारावरील तपासणी दरम्यान पकडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या शिपायाचं नाव विकास सहारे आहे. त्यांच्याकडून 39 ग्राम चरस सेलो टेपने बांधलेले सुमारे 25 संशयित अंमली गोळ्या आणि 5 सर्जिकल ब्लेड इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या चरसची अंदाजे किंमत 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. धानतोली पोलिसने आरोपी शिपायाविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. हा अंमली पदार्थ कारागृहातील कोणत्या कैदीला आणि कोणत्या उद्देशाने नेला जात होता याचा तपास देखील सुरू आहे. तसेच या प्रकरणामागे आणखी कोण व्यक्ती किंवा संघटित टोळी कार्यरत आहे का याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते तपास पुढे सरकारच्या नंतरच या प्रकरणात आणखी धक्कादायक घटना समोर येतील. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.